सिद्धं सुद्धं पणमिया चिरिन्द्रवर्णे विकण्डमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्सफलगुणं मोक्षम्। जेवढं सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र देवकी जेवढं चारखंडकर्ते समाज आचार्य शांती सागरजी महाराज की जय। जेवढं परमपूज्य आचार्य श्री संप्राप्त स्मरणी गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय। जेवढं परमपूज्य आचार्य प्रवरेश सुंदर सागरजी महाराज की जय। जेवढं परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधू आचार्य सुरेश सागरजी महाराज की जय। पहिला गुणस्थानाधिकार तुमचा संपलेला आहे, परंतु तुम्ही शिकून संपला, परंतु तुमचा अजून अध्ययन करून संपला त्याने बघा त्यातलं काय काय जे नियम आहेत ते सगळ्या गुणस्थानाचं जे स्वरूप आहे ते पुन्हा पुन्हा तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. एकदा शिकलं ते येत नसतं, पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन केली तर तुम्हालाच लक्षात येईल हा आता आपल्याला समजतं. आपण खरं स्वतः वाचलं स्वतः लावलंय ना मग आपल्याला आपला विश्वास वाटतो की आता आपल्याला समजलेलं आहे. म्हणून ते पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. आणि एक प्रत्येक अधिकारी शेवटी परीक्षा घेतली जाते सांगितले होते, तर एकदम सोपं फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जसे तत्वशास्त्राचे मी घेत होतो 25 प्रश्न असणार आहेत आणि फक्त तुम्ही मोबाईलवर सोडवायचे. तुम्हाला मोबाईलवरच मार्क मिळणार. 5-6 दिवस लागतील त्याला. तुम्ही तेवढा अभ्यास करा किंवा 8 दिवस घ्या, 8 दिवस घ्या, अभ्यास करा. आणि मोबाईल इथं घ्यायचा, मोबाईल इथं जाणायचं ना, इथे जाण्याचं मग घरी काय बघून सोडत. तर बाहेरचे लोक तर ते आपापल्या घरात सोडवतात ना, बाकी तिथले लोक तिथले लोक इथे घेण्यासाठी. तर तयारी करा तुम्ही, सर्व थोडं 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 वाचत जावा म्हणजे तयारी होते. आणि काय मोठं गणित वगैरेची पण परीक्षा नाही आहे, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह नसते. तुम्हाला गुणस्थानावर प्रश्न विचारतात, कुठल्या गुणस्थानाचं स्वरूप किंवा ह्या गुणस्थानाचं नाव काय, त्याचे भेद किती, अशा पद्धतीने ते फक्त ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला प्रश्न असणार आहे. परंतु त्या निमित्तानं तुम्ही एकदा वाचलं तर तुम्हाला सगळं डोळ्यासमोर येईल. काल आपण बघितलं परवा दिवशी सिद्धांचे स्वरूप, सिद्धांचे 7 विशेषण आचार्याने सांगितले आणि त्या 7 विशेषणांच्या द्वारे 8 मतांचं खंडन केलं जाते. सिद्ध कसे आहेत, सिद्ध जी आहेत त्याचा विश्वास आहे का आपल्याला? पहिला शास्त्रात सांगितलं म्हणून आपण म्हणतो, परंतु वास्तविक ह्या 8 कर्मांना रहित असे जीव आहेत. म्हणजे जीव वास्तविक 8 कर्मांना रहितच आहे म्हणजे स्वभावाला. परंतु आता पर्यायामध्ये काय झालेला आहे, कर्माचा संयोग झालेला आहे, म्हणून हा जीव काय झालेला अशुद्ध झालेला आहे. आणि ज्या वेळेला हा जीव ह्या कर्माच्या किंवा भावकर्माच्या संयोगातून वेगळा होतो त्याला तो शुद्ध होतो. आणि शुद्ध झाला तर कुठे राहणार होतो जीव? तर सगळ्यात उत्कृष्ट स्थान राहण्याचं कोणतं आहे शुद्ध जीवाला? ह्या 3 लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ वस्तू, जसं आता आपण बघतो की सगळ्यात आपल्यामध्ये जे उत्कृष्ट आहेत त्यांना कुठं बसवतो? सगळ्यात उच्च आसनावर. महाराजांना सगळ्यात उच्च आसनावर, मग त्यांच्या खाली आसन आदिकांचं, कारण ते आपल्या वरचे सगळ्यात म्हणजे त्यांचं आसन वर आणि त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्यांचं आसन खाली, त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्यांचं खाली, शूल्यकांचं, मग त्याच्यापेक्षा प्रदेशराव, मग त्याच्यापेक्षा सामान्य श्राव. ज्याशी आपण लगेच त्याची काय करतो, विभागणी करून त्या पद्धतीनं त्याची मांडणी करतो. तशी लोकांची मांडणी सुद्धा त्याच पद्धतीने झालेली आहे. सगळ्या 3 लोकांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर सिद्ध आहे. त्यांना कुठे ठेवायचं? तर लोकांच्या अग्रभागावर त्यांचे स्थान आहे, की त्याच्यावर कोणच नाही त्यांच्यावर. तुम्ही म्हणाल की आकाशद्रव्य आहे, तर ते आकाशद्रव्य सगळीकडेच आहे, परंतु ह्या लोकांमधील जे काही जीव बुद्धलेला आहे ते त्यांच्यावर कोणीही नाही.
पूर्ण शेवटच्या प्रदेशाला लोक आकाशाच्या टेकलेले आहेत ते त्यांचे जीवनचे प्रदेश. फक्त असा इमेज करायचं सिद्ध कसे असते तिथं लोक सिद्धालयामध्ये, तर तो चैतन्य आकार ज्याने आपल्या चैतन्याला जाणलं त्यांना लवकर सिद्धाला फुटत की जे आपल्या शरीरापासून भिन्न चैतन्याचा प्रतिभास करतात त्यांना डोळे झाले की हा ते सिद्धालयामध्ये अनंत अनंत असे सिद्ध प्रभू विराजमान आहे. सगळे एकमेकांमध्ये आनंद सामावले. किती जीव आहेत एकमेकांमध्ये? अनंत. कसे बसले असेल बघा. आम्ही एका ठिकाणी दुसरं बसू शकत नाही आणि ते एका ठिकाणी किती बसले? अनंत बसले. कारण का आकाशाची आव्हान शक्ती आणि ज्ञानाची अमूर्तिका आहे. त्यामुळे अमूर्तिकाला काही जागा लागत नाही. एका अमूर्तिकाच्या ठिकाणी अनंत अमूर्ती राहू शकतात. त्यामुळे अनंत अनंत जीव एकमेकांमध्ये सामावले, परंतु प्रत्येक जण आपापल्यामध्ये स्थान एका ठिकाणी, परंतु एकाचा दुसऱ्याशी काही संबंध आहे काय? आम्ही त्याला जवळ बसलं की लगेच ओळख करून घेतो. तुम्ही कोण, कुठले, कुठून आलाय, काय करताय, परंतु सिद्ध कोण ओळख करतात का एकमेकाची? त्यांना ओळख करायची गरज पण नाहीये आणि त्यांचा उपयोग बाहेर नाही. त्यांचा उपयोग होता म्हणजे आपल्या स्वरूपाशी तन्मय आहे आणि सगळे परब्रह्मे त्यांच्या ज्ञानामध्ये प्रतिभासित होतात, परंतु त्याच्याशी कसे आहेत ते पूर्ण निर्लेप अलिप्त आहेत. त्यामुळं त्यांना कोणाची ओळख करून घ्यायची गरज नाही. तुम्ही कुठल्या क्षेत्रात आला, तुम्ही काय केले आला, असं कोणतंही कोणी कोणाशी काय बोलत नाही. सगळे आपापल्यामध्ये मग्न आहेत. जे आपल्यामध्ये मग्न होतात तेच तिथे जातात. त्यामुळं त्यांचा प्रश्न पडत नाही. अशा अनंतानंताचे म्हणजे सिद्धांचं ध्यान करण्यासाठी सांगायचे जे 8 विशेष आहेत ना ते पण घेऊन आपण सिद्धांचं ध्यान करायचं. ते गडबड झाली त्या दिवशी त्यामुळे ध्यान पण घेऊ शकलो नाही मी आणि खुलासा पण जास्त करू शकलो नाही. तर ते सिद्धांचं असं आपण आपल्या ज्ञानामध्ये पहिल्यांदा एकदा त्यांना ग्रहण करायचं आणि मग त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करून ज्याला सिद्ध येते नमो सिद्धेभ्यः किंवा नमो सिद्धानम त्याला त्यांचे गुण आठवून त्यांचं त्या सिद्धालयावर विराजमान शुद्ध जीव आहे, शरीर रहित आहे, आठ कर्माने रहित आहे, शांत आहे, आपल्यासारखी आकुलता त्याच्या ठिकाणी नाही. आकुलता असते तर तिथे गप्प बसले असते का आणि आले असते परत तिथं. म्हणजे ह्याचा अर्थ काय ते शांत झाले तिथं, कृतकृत्य झाले, परत तिथं येत नाही. ह्याचा अर्थ काय आहे? मोक्ष त्यांना आवडलेला आहे. त्या मोक्ष हा उत्कृष्ट आहे, कारण का तिथं गेलेले जीव पुन्हा कोणीही संसारामध्ये येत नाही. तिथे सुख नसतं मिळालं तर आले असते की नाही. आता आपण कुठं तरी यात्रेला जातो, राहतो का तिथे जास्त दिवस? नाही, बस झाला का घरासारखी काही सुविधा बाहेर होत नाही, शांती मिळत नाही, चला घरी आपल्या परत. तसं सिद्ध भगवान परत येत नाही, म्हणजे त्यांना तिथं सुख मिळालेलं आहे, आनंद येतोय त्यांना. त्यामुळे तिथून परत येण्याचे कधी भाव त्यांना होतच नाही. असे सिद्ध शांत. पहिलं विशेषण काय सांगितलं? 8 कर्माने रहित. म्हणजे आता आपल्याजवळ 8 कर्म आहेत आपल्या प्रदेशावर, परंतु त्यांच्या आत्मप्रदेशावर 8 कर्म नाही. 8 कर्म असतील तर ते मुक्त झाले असते का? नाही. 8 कर्मांना रहित आहेत, शांत आहेत, निरंजन शरीर सुद्धा त्यांच्या जवळ नाही. 8 कर्मांना रहित मध्ये आपण कर्मांना रहित अनुभव केला, तर निरंजन मध्ये कसा अनुभव करायचा? रागाने भावना रहित, राग द्वेष मोह आदी कोणतेही भाव नाही आणि शरीररूपी अंजन सुद्धा त्यांच्या ठिकाणी नाही. 8 नित्य आहेत. आणि जी मत आहेत ना ती पण एकदा वाचायची, म्हणजे आपल्या पुन्हा शास्त्रामध्ये कोणाचं काय मत आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. पहिला 8 कर्मांना रहित आहे, त्याचं खंडन कोणासाठी दिले हे विशेषण? याज्ञिक मत आहे. त्यांचं मत काय आहे? कधी मुक्ती होतच नाही, संसारी जीव कधी मुक्त होत नाही. त्यामुळे मग 8 कर्मांना रहित आहे, त्याच्यावर काय सिद्ध झालं? त्यांचं खंडन झालं की मुक्त होऊ शकतात, होऊ शकतो जीव. नाहीतर मग कोणी मोक्षासाठी पुरुषार्थ केला असता का जर मुक्त होऊ शकला नसता तर नाही. त्याचप्रमाणे जीव दुसरं मताचं खंडन झालं. दुसरं मत काय होतं? सदाशिव मत. त्यांचं मत काय आहे? जीव सदैव म्हणजे शुद्धच आहे, त्याला मुक्तच आहे, मुक्त व्हायची काही गरज नाही. संसारातले
सदाशिव हे आपल्याला ओळखायचं. शिव म्हणजे मोक्ष, सदाशिवाय म्हणजे सदा मुक्त आहे. परंतु असं नाही, पहिला जीव कर्म मनानं सहित असतो आणि त्यानंतरच कर्मापासून मुक्त होतो. कोणी अनादी काळापासून शुद्ध जीव नाहीये, सगळे अनादी काळापासून अशुद्धच होते. अनादी काळापासूनच कर्माचा संबंध आहे. दुसरं शांत स्वरूप आहे, त्याच्यावर कशाचं खंडन केलं? सांख्यमत. सांख्यमत काय म्हणतात? म्हणजे मुक्त आत्मा सुखाचा अभाव, सुखाचा अभाव म्हणतात. सुख हा प्रकृतीचा धर्म मानला जातो आणि त्यामुळे प्रकृतीचा अभाव झाला मोक्षामध्ये फक्त पुरुषच आहे आणि पुरुषाचा स्वभाव सुख नाहीये. पुरुषाचा स्वभाव फक्त चैतन्य. सुख हा प्रकृतीचा धर्म होता आणि प्रकृतीपासून जीव वेगळा झाला त्याला तिथे सुखाचा अभाव झाला. तर सुख नाही पाहिजे काय मोक्ष तुम्हाला? मग सांगतेच्या सारखं कोण जाईल का मोक्षाला? सुखच नाही म्हटल्यावर तर नाही. तिथे त्या ठिकाणी सुद्धा सुख आहे, ते शांत स्वरूप आहे. नंतर तिसरं निरंजन विशेषण सांगितलं, त्याच्यानं कशाचं खंडन झालं? मस्करी मत. त्यांचं मत काय आहे की मुक्त आत्मा सुद्धा कर्ममलाचा संसर्ग झाला की ते संसारामध्ये येतात, पुन्हा अंजनसहित होतात. परंतु सगळे जीव कसे, सिद्ध जीव कसे आहेत? अंजन रहित आहे, कर्ममल रहित आहे. आणि सिद्ध कसे आहे? त्यांचे सिद्ध पर्याय नित्य आहे, पुन्हा कधी संसारामध्ये ते येत नाही. मग बौद्ध काय म्हणतात? वस्तू नित्यच नाही, वस्तू क्षणिकच आहे. मग तिथं जे त्याच्यामध्ये पण सगळी समाधी विमाधी असं अनेक प्रकारचे संप्रदाय, असंप्रात समाधी वगैरे असे अनेक भेद मानलेले आहेत. तर ती समाधी झाल्यानंतर त्या जीवाचा अभावच म्हणतात मोक्षामध्ये, जीवच नाही म्हणतात. जीवाचा अभाव होणे म्हणजेच काय? प्रदीप निर्वाणवत मोक्ष असं म्हणतात. जसं दिवा विझला तसं जीव जर हे झालं, क्षण संपला त्याचा की तो मोक्षाला गेला असं म्हणतात. तर हे नित्य आहे विचारला त्यांचं क्षणिक मताचं खंडन होतं. आठ गुणानं सहित आहे सिद्ध भगवान. मग नैयायिक वैशेषिकांचं मत काय आहे? नैयायिक वैशेषिकांचं खंडन झालं ना त्याच्यात. तर ज्ञानादी गुणांचा अत्यंत नाश होणं म्हणजे आत्म्याची मुक्ती आहे. तसं ना त्या दिवशी एकूण 24 गुण मांडले, त्यातले 9 गुण जीवामध्ये मांडले त्यांनी. बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, ईर्ष्या, धर्म, अधर्म असे ते धर्माला पुण्य पाप असे 9 गुण मांडले जीवामध्ये. आणि त्याचा अभाव होणं म्हणजेच मुक्ती, त्या गुणांचा उच्छेद होणं. एकापेक्षा त्यांचं बरोबर आहे. आपण सुद्धा म्हणतो की शाश्वत ज्ञानाचा अभाव झाला, ते बुद्धी म्हणजे शाश्वत ज्ञानच घेतलं. आणि सुख दुःख म्हणजे सगळं इंद्रिय सुख हे. परंतु ते तशी ती प्ररूपणा तशी करत नाही. गुण वेगळे आणि द्रव्य वेगळे असं म्हणतात. आणि त्या गुणांचा नाश होणं म्हणजे जीवद्रव्याची मुक्ती होणं. परंतु 8 गुणांना सहित आहे, त्यावर लक्षात आलं की तिथं गुणांचा अभाव होत नाही. तिथं विकारी पर्यायाचा अभाव झाला, परंतु गुणांचा अभाव झालेला नाही. गुण हे द्रव्यापासून कसे असतात? अभिन्न असतात. नंतर सांगितलं कृतकृत्य सिद्ध कसे आहे? म्हणजे काय करायचं शिल्लक करायचं. तुम्ही दुपारी स्वयंपाक झाल्यानंतर काय म्हणतात? बस सगळं काम पूर्ण झालं, निवांत झालं होतं असं वाटतं की काम पूर्ण झालं महिलांना. तर हे काम पूर्ण झालं नाही, पुन्हा दुपारी सुरू, पुन्हा संध्याकाळी सुरू होणार. परंतु सिद्धांचं मात्र काम कधी आता सुरू होणार नाही. पूर्ण सगळं कृतकृत्य झालं, काही पुरुषार्थ करण्यामध्ये राहिलेलाच नाही. कारण जे मिळवायचं तर ते पूर्ण मिळवलं. मग कुठली गोष्ट मिळवायची तोपर्यंत आपण प्रयत्न करतो, ती मिळायला पर्वत पण करतो. सुख, परिपूर्ण सुख आणि परिपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झालं सिद्धांना. माझं काय मिळवायचं सिद्ध करायला त्यांना, त्यामुळे काही प्रयत्न करत नाही. ते फक्त आपल्या स्वरूपामध्ये लीन असतात. ते पण बुद्धिपूर्वक असं नाहीये आपल्यासारखं दुसरीकडनं हटवायचं, आपल्यामध्ये लावायचा हा प्रश्नच नाही. जसा आत्मा आहे तसा त्यांचा प्रकट झालेला आहे, अनंत गुणाला परिपूर्ण. त्यामुळे त्यांना हे उपयोग लावायचे पण टेन्शन नाही तिथं. आपल्याला पण ध्यानाचं टेन्शन असते,
उपयोग लागत नाही, कसा लावायचा उपयोग, कसा दुसरीकडनं हटवायचं, हे पण टेन्शन आहे का त्यांना? चिंताच नाही कोणत्याही प्रकारची, कारण का जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं त्यांना प्राप्त झालेलं आहे, आत्मोपलब्ध झालेलं आहे. म्हणून कसे आहेत ते कृतकृत्य, म्हणजे ना धर्म अर्थ पुरुषार्थ आहे, काम पुरुषार्थ आहे, ना मोक्ष पुरुषार्थ आहे. तिथं मोक्ष पुरुषार्थ आपल्याला तर चालू आहे, त्यामुळं अजून आपल्याला करण्यायोग्य काम शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून सिद्ध कसे आहेत? कृत. हे सगळे हे गुणांचं चिंतन करायचं आपण ध्यानामध्ये. आर्यंत आणि सिद्धांच्या गुणांचं, त्यांच्या स्वरूपाचं ध्यान केलं तर आपला उपयोग अंतर्मुख होऊन मग आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान त्याला करायला सोपं जातं. म्हणून यांचं अवलंबन घ्यायचं आर्यंत आणि सिद्धांच्या स्वरूपाचं. आणि कशा आहेत ते? लोक गुणाचं खंडन झालं, ईश्वरवादीचं खंडन झालं. ईश्वरवादी काय म्हणतात की मुक्त झाल्यावर सुद्धा पुन्हा ईश्वर येतो, अवतार घेतो आणि ह्या जगाचं सगळं निर्माण करतो. सृष्टी कार्य कुणी केलं? ईश्वराने. कारण तर त्याला चिंता आहे ना सगळ्या जगाची. तुमच्या जगामध्ये सगळीकडे अधर्म पसरला असेल आणि धर्माचा जर ऱ्हास होत असेल तर त्याला चिंता होते ईश्वराला. मग तो येऊन काय करतो? पुन्हा अवतार घेतो. कुठल्या कुठल्या अवतार सगळे बघितले असेल तुम्ही? नरसिंह अवतार, सिंहाच्या याच्यात पण आले, आणखी कुठले कुठले वामन अवतार, आणि मला वाटतं काय तर ते शेष अवतार. 24 अवतार आहे त्याचे. 24 जसं 24 तीर्थंकर मानतो ना आपण, तसं ते 24 अवतार मानतात. त्या कुठं तर काहीतरी घेऊन कल्पना केलेली असेल. तर ज्या वेळेला हा जीव म्हणजे जगाचं निर्माण करण्याकरता पुन्हा काय करतो? अवतार वगैरे घेतो असं म्हणतात, त्याचं खंडन होत आहे. आता त्यांना करण्यायोग्य काही शिल्लक राहिलं नाही. आणि कशा आहेत सिद्ध सांगितलं? लोकाग्र निवासी. तर हे म्हणजे लोकांच्या अग्रभागावर राहतात सगळ्या शेवटी. त्याच्यावरून कुणाचं खंडन झालं? मांडलिक मत आहे. मांडलिक मतवादी काय म्हणतात? जीवाचा स्वभाव काय सांगितला आहे? उद्योगन. म्हणजे काय? वर वरून जाणं. उद्योगन स्वभावाचा आहे, मग थांबणार कशाला जीव? त्यातच राहणार. उद्योगमन स्वभाव आहे म्हणजे स्वभावासाठी कधी अभाव होत नाही ना स्वभावाचा. तर तसं जीव वर जातच राहतं, तर जातच राहतो, सतत चालू आहे जगणं. तर त्याचं खंडन होतं की असं जीव लोकाकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण त्याच्या धर्मद्रव्याचा अभाव आहे. तर लोकाग्र निवासी. अशा प्रकारे 7 विशेषणांच्या द्वारे सिद्धांचं स्वरूप सांगितलं. त्याचं चिंतन करायचं आहे. आणि मुद्दा म्हणजे हे आपल्याला करणारा योग सुद्धा आपल्या आत्म्याजवळ येऊन पोहोचवतो. कारण का सिद्धांत जे स्वरूप सांगितलं ते आपल्या शुद्ध आत्म्याचं स्वरूप आहे. मग जो सिद्धांचं स्वरूप आहे वाचे शेवटी करणाऱ्या योगामध्ये, त्याला कळेल ना आपला शुद्ध आत्मा कसा आहे. कारण का जसं आत्म्याचं स्वरूप आहे तसंच सिद्धांत आहे. म्हणजे मग आपलं स्वरूप सुद्धा सिद्धांच्या सारखंच आहे ना. ज्या दिसया सिद्धप्पा कोमल्ये जीव तारेसा होती, नियम सांगमध्ये आलेले गाथा. जसे सिद्धप्पा आहेत सिद्धात्मा, तसं आपल्या ह्या भावामध्ये बलीन असणारा आत्मा सुद्धा तसाच आहे. असं चिंतन करायचं. तर पहिला अधिकार आपला संपलेला आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही रिव्हिजन करा. आपल्याला आता वेळ कमी असल्यानंतर अजून खरं त्याची चांगली तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा तुम्ही असं किती वेळा सांगितले परस्परामध्ये समरूपपणे असा अभ्यास करा. आता दुसरा अधिकार जाऊया. जीव समास प्ररूपणा. गुणस्थान दुसरी प्ररूपणा आहे जीव समास. जीव समास म्हणजे तर आता सांगतात पहिल्या कथेमध्ये आपल्याला जीवाचं समासाचं काय स्वरूप आहे ते. पहिला तुमचे पुस्तक आहे का? तुमच्याकडे पुस्तक असेल त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये टीकाकाराचं मंगलाचरण आहे. आणि प्रत्येक अधिकारामध्ये ते एकेका तीर्थंकरांना नमस्कार केलेला आहे. त्यामध्ये अजितनाथ दुसरा अधिकार आहे ना, त्यामुळे अजितनाथ तीर्थंकरांना नमस्कार केलेला आहे. जित्वा घाती कर्माणि लब्ध्वानंत चतुष्टयम् विश्वमेन समुद्दिष्ट मजितं तं नमाम्यहम्.
भारतीय ज्ञानपीठचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे, खालच्या टेकीमध्ये आहे. जित्वा खाती कर्माणि लब्ध्वानंत चतुष्टयम् विश्वमेन समुत्तिष्ठ मजितं तं नमाम्यहम्. मी त्या अजिंक्यनाथ तीर्थंकराला नमस्कार करतो. ती कशी आहे ते, ज्याने घाती कर्माला जिंकून अनंत चतुष्टय प्राप्त करून ज्याने संपूर्ण विश्वाचं वर्णन केलं, अशा त्या अजिंक्यनाथ तीर्थंकरांना मी नमस्कार करतो, असं मंगलाचरण टीकाकारांनी केलेलं आहे. त्यानंतर नेमिचंद्राचार्य गाथा सांगतात. तर पहिल्याच 70 नंबरची गाथा आहे. तिथे अधिकाराप्रमाणे पहिलाच गाथा जीव समास अधिकारामध्ये गुणस्थान लक्षण सांगून आता जीव समास प्रवृत्तीची सुरुवात करत असतात. निरुक्ती करून जीव समासाची निरुक्ती करून सामान्य रूपाने त्याचं लक्षण सांगतात. जेहि अनेया जीवा जोयन्ते बहुविधा वितज्जाति ते गुणसंगः दत्ता जीव समासात्ति विन्नीया जीवा जेहि अनेया जीवा जोयन्ते ज्यांच्याद्वारे, ये म्हणजे ज्यांच्याद्वारे, म्हणजे ज्या धर्मविशेषांच्याद्वारे, ज्या सत्कृष्ट परिणामरूप धर्मांच्याद्वारे अनेक जीव जाणले जातात आणि बहुविधा वितज्जाति अनेक प्रकारच्या त्याच्या जाती पण जाणल्या जातात त्या धर्माच्या द्वारे. 3 अर्थ केले त्याच्यामध्ये टीकाकारांनी. पहिल्यांदा जीव समास, जीव आणि समास म्हणजे संग्रह, संक्षेप. समास शब्दाचा अर्थ काय? संग्रह, संक्षेप. म्हणजे ज्याच्यामध्ये जीवांचा संग्रह केला जातो, जीवांना संक्षिप्त केलं जातं. जे जीवांचे ग्रुप थोडक्यात, आता तुमच्या नाट्यपद्धतीमध्ये महिलांचे किती ग्रुप आहे? 11 आहेत. तर नवं ऐकलं होतं 11 ग्रुप. म्हणजे त्या महिलांनी काय केलं, आपलं एक ग्रुप केलंय. समानता ज्यांच्यामध्ये आहे, समान वय आहे किंवा समान आवडी आहेत म्हणा, किंवा समान त्यांचे काही छंद असतील, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही काय केलेलं आहे, एक ग्रुप केला. त्या सगळ्या महिला त्या महिला मंडळाच्या नावानं ओळखतात. त्या कुठल्या मंडळाच्या? काय तुमचा शुभेच्छा ग्रुप आहे, आणि कुठल्या आराधना ग्रुप, आणि कुठल्या सन्मती, तर असे तुम्ही म्हणजे ग्रुप केला ना तुम्ही, कशासाठी? ओळखण्यासाठी आणि सगळ्यांचे काम समान त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. तसं इथं सुद्धा जीव अनंत आहे आणि त्या अनंत प्रत्येक जीवाला आपण जाणणार कसं? दुसरा अर्थ तरी केला अनेकचा अर्थ, परंतु पहिल्यांदा सामान्य जीव समासाचं काय घ्यायचं की ज्याच्याद्वारे किंवा ज्याच्यामध्ये जीवाचा संग्रह केला जातो, संक्षिप्त केले जातात, त्याला काय म्हणायचं? जीव समास. आता ते जीव समास मग तिथं ज्यांच्याद्वारे म्हणजे काय घ्यायचं? तर पहिला अर्थ घेतलेला ज्या धर्मांच्या द्वारे. धर्म असं का धर्म आपण ज्ञान धर्म आहे किंवा आता एकेंद्रदिकांचा स्पर्शाला जाणणं हा धर्म आहे, रस धर्म आहे, हे सगळे धर्म सावर रस वगैरे. तर ज्या समान पर्यायरूप धर्मांच्या द्वारे अनेक जीव आणि अनेक प्रकारच्या त्याच्या जाती जाणल्या जातात, हा पहिला अर्थ केला. त्या धर्मांना, त्या पर्यायांना काय म्हणायचं? जीव समास. तुमच्याकडे नोट्स असेल तर 102 पान आहे.
नोट्स मध्ये तिने अर्थ केलेले आहेत तिथं. ते वर ठेवायचे लवकर लक्ष केले. दुसरा अर्थ केलेला आहे आणि का शब्द पहिला त्याच ओळीचा अर्थ 3 प्रकाराने केलेला आहे. पहिला अर्थ काय केला, जे म्हणजे ज्या धर्मांच्या द्वारे, जे धर्म म्हणजे कोणते, हे जे एकेंद्रिय धर्म आहेत किंवा त्याच्या ज्या जाती आहेत, स्थावर जाती, त्याचे पण पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, ह्या सगळ्या जाती. तर काय घेतलं, ज्या धर्मांच्या द्वारे अनेक जीव आणि अनेक बहुव्याध जाती, अनेक प्रकारच्या त्या जीवांच्या जाती जोयंते म्हणजे जाणल्या जातात, त्यांना काय म्हणतात, त्या धर्मांना जीव समाज म्हणतात. हा पहिला अर्थ केला. दुसरा अर्थ काय केला, आणि शब्दाचा अर्थ अज्ञेय असा घेऊन केला. अज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य नाही, कारण त्या जीवांची संख्या किती आहे, अनंत. आणि आपण परिश्रुत ज्ञानाने त्या अनंत जीवाला जाणू शकणार का, नाही. मग कसं ओळखणार, तर त्यांच्या जातीवरनं एकेकाला ग्रुप केला. अनंत वनस्पती काय जीव आहेत, तर त्या सगळ्या एकाला काय म्हटलं, वनस्पती काय. असंख्यात पृथ्वी काय जीव आहे, तर समान धर्म सगळ्यांच्या मध्ये काय, पृथ्वी 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 हा समान धर्म ज्यांच्यामध्ये आहे. आता पृथ्वी पण एक प्रकारची नाही, ते तर येईल पुढे तुम्हाला. 36 प्रकारचे सांगितले. रत्न जे पाषाण आहे ते किती प्रकारचे, 36 प्रकार. अजून हे तर संक्षेपात आहे, अजून पुष्ट झाले. तर त्या सगळ्यांना काय केलं आपण, त्या सगळ्या जीवांना एक पृथ्वी टाईप मध्ये संग्रह केला. म्हणजे जीवाला आपण प्रत्येकाला जाणू शकत नाही, परंतु त्याच्या जाती जाणल्या जाऊ शकतात. म्हणून काय केला होता, पहिला अर्थ काय केला होता, ज्याच्याद्वारे अनेक जीव आणि अनेक प्रकारच्या त्याच्या जाती संग्रहित केल्या जाणल्या जातात, त्याला काय म्हणायचं, त्या धर्मांना जीव समाज. दुसरं केलं, जीव अज्ञेय आहे, जे जीव जाणले जाऊ शकत नाही. जीवा आणि या जीव अज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य नाही. पूर्ण केवळ ज्ञानाशिवाय सगळ्या जीवांना जाणणं शक्य नाही, परंतु त्यांच्या ज्या जाती आहेत, की ज्याच्यामध्ये सगळ्या व्यक्ती गर्भित आहेत, अशा त्या जाती संक्षिप्त आहेत, तर त्या जाणल्या जाऊ शकतात. मग त्या जातींना ज्याच्याद्वारे जाणतो त्याला काय म्हणायचं, जीव समाज. तिसरा अर्थ केला काय, की संपूर्ण विशेषांना आपल्यामध्ये गर्भित करणाऱ्या जातींच्या द्वारे जे लिंगित काय करायचं, जातींच्या द्वारे अनेक प्रकारचे जीव आणि अनेक प्रकारचे त्याच्या जाती जाणल्या जाऊ शकतात. त्याचा तसाच अर्थ आहे थोडा, बाकी जास्त काही नाही. म्हणजे थोडक्यात काय घ्यायचं, की जीव समाज म्हणजे जीवांच्या जाती आहेत, जीवांचे भेद आहेत, की त्या एकेका भेदामध्ये अनेक जीव काय होणार, संग्रहित होणार. आता आम्ही एकेंद्रिय जीव म्हटलं तर काय होणार, जीव समासाचे भेद करू ना, एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, तर सगळे एकेंद्रिय जीव त्याच्यामध्ये गर्भित होणार. द्विंद्रिय म्हटले की 2-2 इंद्रिय ज्याला आहेत असे सगळे जीव गर्भित होणार. एका प्रकारचे नाही द्विंद्रिय जीव सुद्धा, त्यांची सुद्धा कितीतरी असंख्यात भेद, तर ते सगळे परंतु एका जातीमध्ये संग्रहित केले जातात. म्हणून पहिला अर्थ लक्षात ठेवा, ज्या धर्मांच्या द्वारे अनेक जीव आणि अनेक प्रकारच्या जाती जाणल्या जातात, त्या धर्मांना जीव समाज म्हणतात. म्हणजे एका जातीमध्ये अनेक जीव काय होतात, संग्रहित होतात, समाविष्ट होतात. नोट्स आहे त्याच्यात लिहिलेलं आहे सगळं. तिथं 3 अर्थ दिले, पहिला अर्थ, दुसरा अर्थ, तिसरा अर्थ. आता पुढं, मग हे जीव समाज उत्पन्न होण्यासाठी काय कारण आहे किंवा त्याचं लक्षण काय आहे, हे दुसऱ्या गाथेमध्ये पुढे एकाहत्तर गाथेमध्ये सांगते. जीव समाजाचं लक्षण सांगितलं, आता त्याच्या उत्पत्तीचं कारण काय ते सांगते. जीव समाज उत्पन्न होण्याचं कारण काय आहे, तस्य जुगाण मध्ये अविरुद्धे जुदजातकं मुदरे. जुदजाती आहे शब्द,
नामकौमुदय असेल. नाही, जुदजादी नामकौमुदय असेल. जुदच्या आधी कमुदय. नाम शब्द नाही आहे. मग अशी सप्तरव्या गाथेमध्ये शब्द जुदजादी कौमुदय असंच आहे. सप्तरव्या गाथा. जादी नाही. नाम आहे सप्तरव्या गाथा. ते काढलंच ना पुस्तकातनं, त्याच्यात पण नाही घेतलं. नाही सप्तरव्या गाथा कारण पण मधला खूप शब्द सुधारणा केली त्याच्यात. 17व्या गाथेमध्ये काय झालं? नज्जन्य शब्द आला जोयंते. काय फरक आहे त्यामध्ये? नज्जन्ते म्हणजे पण न्यायालयच घ्यायचं. हा आणि जोयंते म्हणजे जाणते. पण न्यायालय घ्यायचं. पुढं तुम्हाला सांगते. तसंच ऋजुगाणमध्ये अविरुद्धे हि जुदजादिकं मुदये जीव समासा कोणतीहू दब्बवसारिच्छ सामण्णा तसंच चतुर्जुगाण म्हणजे अविरुद्धेही त्रसचतु म्हणजे त्रसचतुष्क एक संज्ञा नाव आहे. तर त्रसचतुष्क म्हटल्यानंतर 4 युगल घेतात तिथं. युगल पुढे आहे ना, त्रसचतुष्क युगल असा शब्द आहे. कर्मकांडमध्ये 4 आपण ते प्रकृती बघतो त्याला ते सगळं चतुष्क म्हटलं तर काय काय घ्यायचं किंवा जुग म्हटलं तर काय काय घ्यायचं असं तिथं सांगितलेलं असतं. तिथं आहे तसं केलेलं. रसस्थावर हा एक युगल झाला. पहिला चतुष्कामंतर पहिला युगल काय? रसस्थावर. नंतर बादल सूक्ष्म पर्याप्त नाही तर लिहूनच ठेवते म्हणजे आपल्याला पाहिजेच आहे ना. जसं स्थावर हेला एक युगल म्हणायचं. दुसरा आहे सूक्ष्म बादल आणि सूक्ष्म. तिसरा आहे पर्याप्त आणि प्रत्येक आणि साधारण. हे 4 युगल म्हणतात. नामधर्मामध्ये त्या नावाच्या प्रकृती पण आहे आणि त्या प्रकृतीच्या उदयानंतर जीवाची पर्याय पण होते. त्रस स्थावर बादल हे तर ओळख सगळ्यांना असेल. त्रस म्हटल्यानंतर काय घ्यायचं? 2 इंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे जीव यांना त्रस नामधर्माचा उदय असतो. त्यांची जाती कोणती झाली? त्रस जाती. विंद्रिय चतुरेंद्रिय पंचेंद्रियांची जाती त्रस आणि एकेंद्रियाची जाती स्थावर. कारण का त्यांना स्थावर म्हटले म्हणजे ते हलनचलन करत नाही, म्हणजे बुद्धिपूर्वक हलनचलन करू शकत नाही, त्यामुळे त्यांना स्थावर म्हणतात. तर ती सगळे एकेंद्रिय स्थावर जातीमध्ये येतात. बादर म्हटल्यानंतर 2 प्रकारचे जीव आहेत, बादर आणि सूक्ष्म. हे कशामध्ये गेले? फक्त एकेंद्रियामध्ये. एकेंद्रियामध्ये 2 प्रकार येतात, एक बादर आणि सूक्ष्म. बादर कशाला म्हणायचं? ज्याच्यामुळे दुसऱ्यांना अडथळा येत नाही, जे दुसऱ्याला अडथळा करत नाही तरी ज्यांना दुसऱ्याकडून
अडथळा होतो. अडथळा करतात त्यांना म्हणायचं बादल, आणि जे अडथळा करत नाही त्यांना म्हणायचं सूक्ष्म. आता या पूर्ण लोकांमध्ये सूक्ष्मजीव भरलेले आहेत. आपण कुठं जातो येतो, कोण अडथळा करते का आपल्याला? आता तुम्ही बसलाय, मला तुमच्याकडनं जाता येते का तुमच्या मधनं? का तर बादल नामकरणाचं होतंय. आता हे झाड वगैरे सुद्धा बादल आहेत, त्यामुळे आपण त्याच्यातून जाऊ शकत नाही झाडातून. ते आपल्याला रोखतात, आपण त्यांना रोखतो. दोघांना पण बादल नामकर्माचं उदय आहे. परंतु ज्यांना सूक्ष्म नामकर्माचं उदय असतं, म्हणजे सूक्ष्म असतात जीव, ते कुणालाही अडथळा करू शकत नाही किंवा त्यांना कोणी अडथळा करत नाही. आता आपल्या सगळ्या शरीरामध्ये सुद्धा आहे सूक्ष्मजीव. इथं आपण येऊन बसतो, त्याला इथं सूक्ष्मजीव आहे, त्याने म्हटलं का तुम्ही बसू नका इथं आमच्या जागेवर? अडथळा केला का? नाही. त्यांच्यामुळे आपल्याला झालं नाही, आपल्यामुळे त्यांना झालं. त्यामुळे ते सूक्ष्मजीव म्हणायचे. आणि जे दुसऱ्यांना अडथळा करतात आणि ज्यांना दुसरे अडथळा करतात, ते कोण आहे? बादलजीव. तेच नामकर्माचे भेद आहेत आणि तेच त्या कर्माच्या उदयाने जे जीव झाले त्यांचे हे संज्ञा होते. काय झालं? बादल आणि सूक्ष्म कशामध्ये आहे फक्त, आणि बाकी सगळ्यांच्या मध्ये जीव द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रियामध्ये सगळे बादलच असतात. त्याच्यात सूक्ष्म असत नाही. सूक्ष्म बादल हा भेद एकेंद्रियामध्येच आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि फक्त साधारण वनस्पती. प्रत्येक वनस्पतीमध्ये पण हा भेद नाही. वनस्पतीचे पण दोन भेद असतात. कोणते दोन भेद? प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती. नवीन लोक लक्षात घ्या एक शब्द. वनस्पतीचे दोन भेद आहेत, प्रत्येक वनस्पती आणि साधारण. तर साधारण म्हणून, परंतु ते साधारण मध्ये दोन भेद आहेत. साधारण वनस्पतीचे सगळे निकोनीजीव. एका शरीरामध्ये अनंत जीव असतात, ते निकोनीजीव. ते साधारण वनस्पती त्यांनाच म्हणतात. आणि त्यांचे दोन भेद आहेत, बादल आणि सूक्ष्म. परंतु प्रत्येक वनस्पती म्हणजे एका शरीरामध्ये एकच जीव असतो, त्याला म्हणतात प्रत्येक जीव. तर त्यांच्यामध्ये बादल सूक्ष्म भेद नाही. एकेंद्रियापैकी कुणाकुणामध्ये झाला बादल सूक्ष्म भेद? पृथ्वी गाई, जल गाई, अग्नी गाई, वायू गाई आणि साधारण वनस्पती. या पाच मध्ये सूक्ष्म बादल भेद आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये एकेंद्रियापैकी त्याच्यामध्ये भेद नाही. आणि द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्ंद्रिय, पंचेंद्रिय सगळे कोण आहेत? बादलच आहे. हे समजा आपल्याला हे तुम्ही सांगणार आहे, विरुद्ध विरुद्ध ना प्रकृती. आणि नंतर काय सांगितलं? हा, पर्याप्त अपर्याप्त. पर्याप्त कुणाला म्हणायचं? सोनल, कुणाला म्हणायचं पर्याप्त? जन्म घेतल्यानंतर आपण काही घेऊन आलो का इथं, तिथलं शरीर बिरण, हे सगळं सुंदर शरीर इथं सोडून जाणार ना, घेऊन जाऊ शकत नाही. तिथं गेल्यावर नवीन तयार होणार. मग ते तयार होण्यासाठी अंतर्गुंत लागतो. तोपर्यंत जीवाला काय म्हटलं? त्याला अपर्याप्त. शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत तर जीवाला काय म्हटले? अपर्याप्त. किंवा ज्याच्या पर्याप्ती तरी पूर्णच होत नाही. जन्म म्हणजे घेतला, परंतु पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदरच मरतो. का मेला? तर अपर्याप्त नामकर्माचा त्याला उदय असतो, की त्यामुळे तो पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदर, श्वास घ्यायच्या अगोदरच मेला. श्वासोच्छवासाचा 18वा भाग त्याचं सांगितलं ना, आयुष्य. एक आपण श्वास घेतो तेवढ्या काळामध्ये तो अपर्याप्त जीव 18 वेळा जन्म घेतो आणि 18 वेळा मरतो. त्याच्याकडे छोटं आयुष्य असतं. मग त्याच्यामध्ये काहीच पूर्ण होत नाही. त्याचं शरीर, इंद्रिय कोणती पर्याप्ती पूर्ण होत नाही. त्याला काय म्हणायचं? अपर्याप्त. त्याची एकही पर्याप्ती पूर्ण, म्हणजे त्या अपर्याप्तामध्ये दोन भेद आहेत. आता अपर्याप्त जीवाचे भेद. आता कसं ते दोन थोडंसं लक्षात घ्यायचं. एक जीवाची पर्याय आणि एक कर्माची पर्याय. अपर्याप्त नामकर्म ही कर्माची पर्याय झाली. आणि त्या कर्माचा उदय ज्या जीवाना आहे ते जीवाना सुद्धा काय म्हणतात? अपर्याप्त जीव म्हणतात. तर हे अपर्याप्त जीवाचे भेद करतोय आपण. लब्ध पर्याप्त म्हणजे लब्धी अपर्याप्त. आता पुढे तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त डिटेल येईल.
काय मार्गणीमध्ये पर्याप्त पर्याप्त मार्गणीमध्ये पर्याप्त प्रवृत्तीमध्ये निवृत्ती पर्याप्त असे अपर्याप्ताचे दोन भेद आहेत. एक जीवकांड पण शिकलं तर पुष्कळ गोष्टींचं ज्ञान होतं आपल्याला. तर हे लब्धी अपर्याप्त म्हणजे ज्यांची एक पण पर्याप्ती पूर्ण होत नाही त्याच्या अगोदरच त्यांचं काय होतंय मरण होतं. एका श्वासाचा 18वा भाग त्यांचं आयुष्य आहे. आणखी निवृत्ती पर्याप्त म्हणजे याची पर्याप्ती पूर्ण होते परंतु जोपर्यंत पूर्ण झाली नाही तेवढ्या काळ त्यांना पण अपर्याप्त म्हटलं तर त्यांचं नाव आहे निवृत्ती पर्याप्त. जसं आता तुम्ही एखादं काहीतरी विणकाम करायला सुरुवात करता अजून सुरुवातच केली आहे थोडी पण पूर्ण झालेली नाही तर त्याला काय म्हणतात तुम्ही अजून आम्हाला करायचंय परंतु अजून अपूर्ण आहे. तसं यांची पर्याप्ती होणार आहे. तसं आपणच जन्माला आलो तर पहिला अंतर्मुहूर्तपर्यंत पर्याप्ती पूर्ण होत नाही मग त्याच्यानंतर काय होते सगळे एक एक शरीर इंद्रिय हे सगळे पर्याप्ती पूर्ण होतात. मग त्याला म्हणायचं निवृत्ती पर्याप्त. जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत नाही परंतु त्यांची नियमानं होणार आहे पर्याप्ती पूर्ण आणि त्यांची होणारच नाही त्याला काय म्हणायचं लभ्य पर्याप्त. असे दोन अपर्याप्ताचे भेद आहेत. तर खरं अपर्याप्त नामकर्माचा उदय कुणाला असतोय ह्यांनाच असतो. लब्ध पर्याप्त जीवानाच अपर्याप्त नामकर्माचा उदय असतो. ह्या जीवाना पर्याप्त नामकर्माचा उदय असतो अपर्याप्त नामकर्माचा उदय नसतो. म्हणून हेच वास्तविक अपर्याप्त जीव घेतले जातात परंतु ह्यांचे सुद्धा काही काही ठिकाणी उल्लेख करत असताना अपर्याप्त रूपाने करतात तर त्यांना निवृत्ती पर्याप्त म्हणायचं. ते त्यांची रचना अपूर्ण आहे आणि ह्यांची पूर्ण होण्याची शक्तीच नाहीये. लब्धी जी शक्ती तीच अपूर्ण आहे त्यामुळे त्यांना लब्ध पर्याप्त म्हणतात. तर पर्याप्त आणि अपर्याप्त आणि ज्यांची पूर्ण पर्याप्ती झाली त्याला काय म्हणायचं पर्याप्त. ज्यांची रचना पूर्ण झाली ते पर्याप्त. तर असे पर्याप्त आणि अपर्याप्त दोन प्रकारचे कर्माचे भेद पण आहेत आणि दोन प्रकारचे जीव आहेत. आणि नंतर काय सांगितलं प्रत्येक आणि साधे अपर्याप्त भेद हा सुद्धा सगळ्या तिऱ्यांच्या मध्ये आहे आणि मनुष्यामध्ये पण आहे. फक्त देव आणि नारकींच्या मध्ये हे लब्ध पर्याप्त भेद नाही. देव आणि नारकी लब्ध पर्याप्त असं नाही. अभिजित भैया पुस्तक आहे का हा पुस्तकात बघा मी सोडतो. देव आणि नारकींच्या मध्ये काय नाही सांगितलं लब्ध पर्याप्त नाही. म्हणजे शास्त्रसरणाच्या 18व्या भागामध्ये म्हणतात का देव आणि नारकी नाही. फक्त तिऱ्यांचे आणि मनुष्य दोघच आहेत की जे श्वास मनुष्य सुद्धा असे आहेत की जे श्वासोच्छवासाच्या 18व्या भागामध्येच मरतात. म्हणजे आपलं किती भाग्य आहे बघा. जे अशा पण मनुष्यपदी आपण कितीतरी धारण केल्या की आपला श्वास सुद्धा घेतला नाही मेलो मनुष्य झाला नाही. ज्याचं शरीरच झालं नाही त्याच्या अगोदरच काय झालं मृत्यू झाला त्यांचा. ते समुच्चय मनुष्य गर्भामध्ये आले नव्हते. पुढे काय सांगितलं पर्याप्त आणि अपर्याप्त प्रत्येक आणि साधारण. पुढचा भेद कोणता सांगितला प्रत्येक कशाला म्हणायचं आताच मी सांगितलं की एका शरीरामध्ये शरीराचा मालक एक जीव. एका शरीरामध्ये असं म्हणायचं एका शरीराचा स्वामी एकच जीव असतो त्याला म्हणायचं प्रत्येक. आणि तिथं एका शरीराचे मालक किती जण अनंत जण. अनंतामध्ये वाटणी असते एका शरीराची एका आहाराची एका श्वासोच्छवासाची सगळं अनंत जीवांचं शरीर पण एकच आहार पण एकच आणि श्वासोच्छवास एकच मरण पण एकच. ते सगळं येणार पुढे तुम्हाला सगळं खूप पर्याप्त मार्गणा काय मार्गणेमध्ये खूप खुलासा येणार. तर त्याला म्हणायचं प्रत्येक. आणि साधारण कशाला म्हटलं एका जीवाचे स्वामी अनंत जीव असतात. तर ह्या साधारण नामकर्मांचा उदय फक्त साधारण वनस्पती काही जे केंद्रित जीव आहेत त्यांनाच असतो. साधारण कर्माचा उदय कुणाला फक्त साधारण वनस्पती काही जीवांनाच बाकी कुठेही असं नाही. आता तुम्हाला सांगायचं त्याला लक्षात ठेवायचं तर कुणामध्ये द्वंद्व विरुद्ध या म्हणता येते.
तर साधारण फक्त एक केंद्रामध्ये पण सगळ्यांना नाही. पृथ्वी पाणी अग्नी वायू मध्ये साधारण भेद नाही, फक्त वनस्पती टाईप मध्येच आहे. जे निबोधी जीव आहे तेच एका शरीराच्या आकाराने किती असतात, अनंत असतात. दुसरीकडे कुठले जीव अनंत ही संख्या साधारण वनस्पतीमध्ये आहे. बाकी कुठल्याही जीवांचे जेवढे भेद येतील, रस असू दे, पृथ्वी काय असू दे, अग्नी काय, जल काय, वायू काय, हे सगळ्या असंख्यातच आहेत. आणि अनंत जीव कोण आहेत? फक्त एक साधारण वनस्पती आणि एक सिद्ध जीव. कोण आहे? सिद्ध जीव अनंत आहे आणि साधारण जीव अनंत आहे. बाकी कोणतेही जीव अनंत नाही. पण साधारण हा भेद कोणामध्ये आहे? निबोधी जीवामध्ये, म्हणजे साधारण वनस्पती टाईप मध्ये आहे. तर असे हे 4 युग सांगितले: त्रस्त, स्थावर, वादळ, सूक्ष्म, पर्याप्त, अपर्याप्त आणि प्रत्येक साधारण. तर इथे आचार्य सांगतात की ह्या 4 युगलांच्या मध्ये 4 आणि 4 8 झाले नाही, 4 युग झाले. अविरुद्ध अशा प्रकृतींचा उदय हा त्या जीव समासाचं कारण. जीव समासाचं कारण सांगतात ना, बादल जीव समास, बादल एकेंद्रिय जीव समास. तर ह्या 4 युगांचे जे अविरुद्ध प्रकृती असते, आता ते विरुद्ध अविरुद्ध लावणार आहे आपण. तर त्या अविरुद्ध प्रकृतींचा उदय हा त्याला निमित्त आहे. आणि दुसरं सांगितलं की जाती कर्माचा उदय. 5 जाती सांगितलेले आहेत: जैन जाती, हिंदू जाती, मुसलमान जाती, आम्ही हे जाती म्हणत बसलोय ना. 4 आपल्या जाती कुठल्या सांगितल्या? एक इंद्रिय जाती, 2 इंद्रिय जाती, 3 इंद्रिय, चतुर्विध पंच. हे 5 जाती आहेत. या 5 जातीला सोडून 6वी जात नाही. तर ह्या 5 जाती नामकर्माच्या उदयापैकी त्या कर्माचा उदय पण ह्या जीव समासामध्ये काय आहे? निमित्त आहे. ते जीव समास जे 14 आपण करणार, पुन्हा त्याचे पुन्हा आणखी 98 वगैरे भेद केलेले आहेत सगळे. तर हे सगळे जीव समास उत्पन्न होण्यासाठी कारण कोण आहे? तर पहिलं काय कारण सांगितलं? हे खाली फक्त पुसायचं. एक आहे जाती नामकर्माचा उदय, उदय आणि काय सांगितलं? त्रस चतुष्क युगल. त्रस हे चतुष्क म्हणजे घ्यायचे, चतुष्क म्हणजे 4चा समूह. युगल यांचा अविरुद्ध अशा प्रकृतींचा उदय येतो. अविरुद्ध प्रकृती ज्या आहेत त्या त्याच्या जीव समासाच्या उत्पत्तीचं कारण आहे. अविरुद्ध अशा त्रसचतुष्कयुगांचा उदय हे 2 जीव समासाच्या उत्पत्तीचे कारण आहे. आणि त्या जीव समासाचं स्वरूप सांगितलं की तद्भव सामान्याने सादृश्य सामान्य. जीव समासा उदय, जीव समासा बोलती हो तद्भव सारिच्य सामान्य. तद्भव सामान्याने सादृश्य सामान्य हे झाले ते मांडलेलं. हेच आता असं करत तद्भव हे उद्या घेऊया. आता ह्याच्या विरुद्ध प्रकृती 5 मिनिटांमध्ये एवढं लावायचं. आता पहिले एकेंद्रिय जाती नामकर्माचा उदय आला, प्रकृती आहे, त्याच्याबरोबर आता हे 4 मधनं हुडकायचं. एकेंद्रिय उदय असेल तर तिथं स्थावर कशाचा उदय असेल का? एकेंद्रिय बरोबर रसाचा उदय येईल का? मग त्याला काय म्हणायचं? विरुद्ध. एकेंद्रियाच्या बरोबर विरुद्ध काय काय? तरी करून त्रस स्थावर विरुद्ध आहे का एकेंद्रिया बरोबर? ती कशी आहे? अविरुद्ध. एक शब्द लिहायचे. नंतर आता एक बादल, एकेंद्रियाबरोबर बादलचा उदय येईल की नाही? आता मग अशी सांगितलं बादल सूक्ष्म भेद एकेंद्रियामध्ये आहे. तर एकेंद्रामध्ये बादल पण असू शकेल, सूक्ष्म पण. त्रस इथं घ्या. त्रस
च्या पुढं अविरुद्ध पडे. बादर सूक्ष्म बानुस्त खाला सूक्ष्म सूक्ष्म हे काय झाले अविरुद्ध प्रकृती झाली. पर्याप्त अपर्याप्त एकेंद्रामध्ये दोन्ही असू शकतात. पर्याप्त अपर्याप्त पण आहे आणि प्रत्येक साधारण पण आहे. तुम्ही त्या लाईनीमधून खाली यायचं नाही. ज्या त्रसाबरोबर विरुद्ध एकेंद्राबरोबर विरुद्ध कोणत्या प्रकृती झाल्या फक्त त्रस एकच विरुद्ध प्रकृती. एकेंद्राबरोबर कधी त्रसाचा उदय येणार नाही. सगळे हे सगळेच त्रस सोडून बाकी सगळे अविरुद्ध आहेत. त्रस एकच काय आहे विरुद्ध आहे. पुढे आता द्विंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत ह्यांच्या विरुद्ध कोण आहे अविरुद्ध कोण आहे. त्रस विरुद्धपैकीच लावायचं. आता द्विंद्रियापासून पंचेंद्रियामध्ये त्रस विरुद्ध आहे की अविरुद्ध अविरुद्ध आणि स्थावर स्थावर चौदा इतका द्विंद्रियांना नाही. स्थावर काय झालं विरुद्ध. बादर चौदा इतक्याने द्विंद्रियापासून पंचेंद्रियांना बादर अविरुद्ध. सूक्ष्म चौदा इतक्याने द्विंद्रिय जीवांना नाही. तर स्थावर इतर सूक्ष्म. आता त्याच्यामध्ये पर्याप्त आणि अपर्याप्त दोन्ही पर्याप्त अपर्याप्त चौदा सगळ्या क्रियांचे नाश करून सांगितले म्हणून ती राहणार अविरुद्ध अपर्याप्त अपर्याप्त. प्रत्येक साधारण प्रत्येकच राहणार. साधारण विरुद्ध झाले म्हणजे किती विरुद्ध झाले बघा. द्विंद्रिय ते पंचेंद्रियापर्यंत जीवांना स्थावर सूक्ष्म आणि साधारण हे कधी उदय असणार. द्विंद्रिय जीवांच्या बरोबर स्थावर नामकर्माचा सूक्ष्म नामकर्माचा आणि साधारण नामकर्माचा उदय असेल का नाही. बाकी सगळे अविरुद्ध आहेत. त्रस बादर पर्याप्त अपर्याप्त आणि प्रत्येक हे सगळे त्याच्यावर उदय असू शकते. द्विंद्रियापासून ते पंचेंद्रिय जीवापर्यंत. नंतर आता त्रसाबरोबर यामध्ये विरुद्ध अविरुद्ध कोण येणार. त्रसाच्या विरुद्ध सगळे हे असणार स्थावर सूक्ष्म आणि साधारण. जे द्विंद्रिय ते पंचेंद्रियापर्यंत विरुद्ध आहेत तेच त्रसाला पण विरुद्ध असणार. स्थावर सूक्ष्म आणि साधारण. आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये जे आहे तेच अविरुद्ध असणार. आता स्थावरासाठी त्रस विरुद्ध येणार आणि ते एकेंद्रियासारखंच होणार. पण स्थावर ते एकेंद्रियाप्रमाणेच अविरुद्ध प्रकृती एकेंद्रिय. स्थावराबरोबर बांधर असेल सूक्ष्म असेल पर्याप्त असेल अपर्याप्त असेल प्रत्येक असेल आणि साधारण असेल. आता बांधराच्या विरुद्ध कोण असणार. त्याच्यावर ही तर आहेच ज्याच्या जे युगल आहे त्याच्यामध्ये ती विरुद्ध आहे. आता सूक्ष्म विरुद्ध आहे. बाजाराबरोबर बाकीचं कोणतं विरुद्ध आहे. त्रसाना पण असतो स्थावराना पण असतो बाजाराचं. पर्याप्त जीवाणू पण आहे अपर्याप्त पण बाजार आहे. प्रत्येक पण आहे साधारण. बाकी सगळ्या शेष म्हणतात सूक्ष्म सोडून बाकी शेष सगळे अविरुद्ध. सूक्ष्माला विरुद्ध कोण असणार. सूक्ष्माला विरुद्ध कोण असणार बादर आणि त्रस जीव त्रस पण विरुद्धच असणार ना. त्रसाला पण असत आणि प्रत्येक बादर त्रस आणि प्रत्येक म्हणजे सूक्ष्माबरोबर कधीही बादराचा उदय असणार नाही. त्रसाचा उदय असणार नाही आणि प्रत्येकाचा उदय असणार नाही. हे आपण आपल्या डोक्यानेच काढायचं सगळं. कुणाला कशाचा उद्देश लक्षात येते हे चार लिहिलं समोर. आता बघा याच्यामध्ये सूक्ष्म कोण असू शकेल. त्रस असू शकेल का असे विचार करा तुम्ही स्वतः. स्थावर असू शकेल का असू शकेल. तर एकेंद्रियाला स्थावराचा उदय असतो. सूक्ष्म एकेंद्रियाचा आहे. पात्राचा असणार नाही. पर्याप्त अपर्याप्त दोन्ही सूक्ष्म असू शकतात. प्रत्येक अनाथ सांगितलं मग अशी प्रत्येक वनस्पतीमध्ये सूक्ष्म आणि बादर असा भेद नाही. बादर त्रस आणि प्रत्येक हे तीन सूक्ष्माच्या विरुद्ध आहेत आणि बाकी सगळे अविरुद्ध आहेत. पर्याप्त जीवाला विरुद्ध कोण आहे.
बरोबर. पर्याप्ताच्या विरुद्ध कोण? अपर्याप्त. बाकी कुणाच्या विरुद्ध आहे का अपर्याप्ताला? त्रस पण पर्याप्त असतात, स्थावर पण असतात, पातळ पण, सूक्ष्म पण, प्रत्येक पण, साधारण पण, सगळ्यामध्ये पर्याप्त भेद आहे. त्यामुळे बाकी कोणी विरुद्ध नाही. अपर्याप्त जेवढीच विरुद्ध आहे, बाकी सगळे शेष अविरुद्ध आहे. प्रत्येक शरीराबरोबर साधारण शरीर विरुद्ध असणार. बाकी सगळे येणारच प्रत्येकाबरोबर. कारण त्रस्त पण असू शकेल, स्थावर पण प्रत्येक जीव आहेतच. पातळ पण असतात, सूक्ष्मांच्या मध्ये पण प्रत्येकाने साधारण दोन्ही भेद आहेत. आणि सूक्ष्मामध्ये प्रत्येक नाही, सूक्ष्मामध्ये प्रत्येक विरुद्ध येणार. घेतलं ना? त्या हाती घेतलं की मग आता काय चालू होतं आपलं प्रत्येकामध्ये प्रत्येक शरीरामध्ये साधारण येणार नाही. प्रत्येक शरीराच्या फक्त साधारण विरुद्ध येणार. सूक्ष्म विरुद्ध येणार नाही, कारण बाकीचे पृथ्वी पाणी वगैरे आहे ते प्रत्येकच आहे. सूक्ष्म असले तरी ते कोण आहे? प्रत्येक आहे. साधारणच्या विरुद्ध आपण असणार प्रत्येक तर आहे आणि त्रस पादर नाही विरुद्ध. कारण साधारण मध्ये पण पादर आणि सूक्ष्म दोन्ही भेद आहेत. साधारण वनस्पतीचे जीव आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येकाने साधारण हे पादर आणि सूक्ष्म दोन्ही भेद आहेत. नंतर पर्याप्त अपर्याप्त दोन्ही भेद आहेत. साधारण प्रत्येक असणार नाही, त्रस असणार नाही. बाकीचे शेष सगळे त्याच्यामध्ये अविरुद्ध आहेत. म्हणजे हे लक्षात घेता तर तुम्ही काय करायचं, कधी अभ्यास फक्त हे चार ठेवा आणि इकडं लिहा आणि ह्याच्यामध्ये हे न बघता कोणाच्या कोण विरुद्ध येऊ शकते आणि कोणा विरुद्ध नाही, असं थोडं स्वतःच्या डोक्याने काढा. म्हणजे तुम्हाला डोक्यात बसत, स्वतःचं डोकं चालवलं हे तोपर्यंत लक्षात बसत नाही. आता काय सांगितलं कोणाच डोकं असं वाटतं. एकदा बसा मग रिव्हिजन घेतो तुमची परत. तर हे जीव समाज समजण्यासाठी कोणती प्रकृती तिथं विरुद्ध आहे, कोणती अविरुद्ध आहे, त्याला त्याच प्रकृतींचा उदय तिथं असणार आहे. आता उदय सांगते वेळ झाले तर तो सामान्य सांगते. जाना हा मी शुद्ध जीव जाणे, ज्ञान दर्शन संपन्न जाणे. सर्व प्रसन्न स्थावर नाही, हे सर्व पर्यायामध्ये बऱ्याचशा संयोगानं उत्पन्न होणारी अवस्था आहे. शुद्ध जीवाचे हे स्वरूप नाही. शुद्ध जीव न त्रस आहे, न स्थावर आहे, न पादर आहे, न सूक्ष्म आहे. पर्याप्त अपर्याप्त हे सुद्धा माझ्या स्वरूपामध्ये नाहीच. हा मी शुद्ध चैतन्य अनंत गुणांचा अखंड जीव आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप शुद्ध